नमस्कार, मी सेजल पुरवाड। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। 15 जूनपर्यंत राज्यात सर्वदूर मान्सून पोहोचण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना केलंय। यावर्षी अल निनोचा प्रभाव असल्यानं सरासरी पाऊस 92% आहे, तरी देखील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येऊ नये आणि त्यांचं नुकसान होऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे असं फडणवीस म्हणाले। राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही। नेहमीच्या पद्धतीनं पेरणी केली तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील आणि दुबार पेरणीची वेळ येईल। म्हणून आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवला आहे, तसंच शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडनं येणाऱ्या ॲडवायझरीकडे लक्ष द्यावं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नंदनवन या निवासस्थानी स्कॉच ग्रुपच्या वतीने मानाचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला। शिंदेंनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्यात राबवलेल्या शासन आपल्या दारी या उपक्रमाला 2024 साली मानाचा स्कॉच पुरस्कार जाहीर झाला। हा पुरस्कार सर्व सहकारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचं फळ असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं। या उपक्रमामुळे विविध शासकीय योजनांचे लाभ 5 कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचवले होते। पुरस्कार प्रदान करताना स्कॉच ग्रुपचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासोबतच प्रमुख मान्यवर उपस्थित होते। बारामती एसटी बसस्थानकाचा स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी एसटी बस स्थानकात भेट दिली। त्यावेळेस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रयत्नांमधून बारामती बसस्थानकाला 10 बस देण्यात आल्या आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एसटी बसमधून प्रवासही केला। बसस्थानक स्वच्छतेसह प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एसटी महामंडळाला दिल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बालभारतीच्या इयत्ता 1 ते 6वीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकांचं अनावरण करण्यात आलं। नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक आनंददायी, प्रयोगशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे। पुस्तक अनावरणावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंसह मंत्रिमंडळातील इतर सदस्य शिवाय वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत आढावा बैठक पार पडली आहे। सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा। मात्र हा प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य यांना केंद्रस्थानी ठेवावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। यावेळी महापौर रितू तावडे, राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते। लातूरमधील भूमिहीन शेतकरी काशीनाथ गायकवाड यांना मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनुसार प्रशासनानं अवघ्या काही तासांमध्ये बैल उपलब्ध करून दिलाय। वीज पडून बैल दगावला, त्यामुळे पत्नीला जोखडाला झुंपून शेतीची कामं करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली होती। ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आली आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाला तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले। ती महिला त्या ठिकाणी झुंपलेली पाहून आपल्याला सर्वांनाच त्यात वाईट वाटलं। म्हणून तात्काळ आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला। पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही। जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीमधील विकास कामांपासून प्रेरणा घेत लष्करानं गावाला अनोखी भेट दिली आहे। 1965 आणि 1971च्या युद्धात वापरण्यात आलेला T-55 रणगाडा राळेगण सिद्धी या गावाला भेट म्हणून देण्यात आलाय। या रणगाड्याला शौर्य सिद्धी असं नाव देण्यात आलंय। राळेगण सिद्धी गावानं ग्रामविकासाचा आदर्श देशासमोर निर्माण केलाय। अण्णा हजारे यांच्या कार्याची दखल घेत लष्करानं 1965च्या युद्धातील ऐतिहासिक T-55 रणगाडा गावाला भेट दिलाय। या रणगाड्याचे अण्णा हजारेंनी अनावरण केलंय। जळगावच्या ममुराबाद या ठिकाणी शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी ट्रॅक्टर चालवर BBF यंत्राद्वारे सरीवरंबा पद्धतीने पेरणीची प्रात्यक्षिकं सादर केली। एल निनोच्या संकटामध्ये BBF तंत्रज्ञान वरदान ठरणार असल्याचं मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं। BBF या तंत्रज्ञानामुळे आता बियाणे आणि खतांची बचत, ओलावा संवर्धन शिवाय उत्पादन वाढीचे फायदे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवले। जिल्हाधिकारी रोहन घुगेंना ट्रॅक्टर चालवताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। नमस्कार।